सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला आहे. तुम्हाला अचानक फार पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. यामुळे तुम्ही फार आनंदी व्हाल आणि भविष्याची चिंता देखील तुमची कमी होईल. संध्याकाळच्या वेळी तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांसाठी उदार व्हाल. घरातील लहान मुलं आज तुमच्याकडे गिफ्ट्स मागू शकतात. तुमच्या व्यवसायामध्ये चांगली प्रगती पाहून तुम्हाला आनंद होईल आणि तुम्ही ऐशोआरामामध्ये वेळ घालवाल. जे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत त्यांना उत्तम यश मिळेल. व्यवसायाच्या निमित्तानं तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागू शकतो. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा सावधगिरीचा आहे. तुमच्या खाण्यापिण्याच्या अनियमित सवयींमुळे आरोग्यावरती तुमचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणं तुमच्यासाठी आवश्यक आहे. आज तुमची कमाई कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती राहील. त्यामुळे तुम्हाला दोन्हीमध्ये संतुलन हे साधावं लागेल. संध्याकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही एखाद्या सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. तुमच्या जीवनसाथीदाराचा तुम्हाला संपूर्ण पाठिंबा मिळेल. आज कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणं तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं. जर तुमचा एखादा शत्रू तुम्हाला काही प्रस्ताव देत असेल तर तो स्वीकारणं टाळा. त्यांच्यासोबत बोलू नका. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा महत्त्वाची कामं पूर्ण करण्यासाठीच आहे. तुमच्या कुटुंबामध्ये एखादा वाद निर्माण होऊ शकतो, परंतु तुम्ही त्यात पडू नका. तुमच्या योजनांना अंतिम टप्प्यावर नेण्यासाठी तुम्हाला तुमच्या भावाची मदत घ्यावी लागू शकते. तुम्ही आज तुमच्या आईसाठी एखादी भेटवस्तू खरेदी करू शकता. जर धनसंपत्तीशी संबंधित काही प्रकरण तुमचं कोर्टात चालू असेल तर त्यात तुम्हाला यश मिळेल. जमीन जुमल्यामध्ये गुंतवणूक करण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर आजचा दिवस त्यासाठी खूप चांगला आहे. याचा तुम्हाला भविष्यामध्ये फार फायदा होईल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा व्यवसायाच्या दृष्टीनं थोडासा धावपळीचा राहू शकतो. व्यवसायाच्या कामासाठी तुम्हाला काही प्रवासही करावा लागू शकतो. व्यवसायामध्ये अपेक्षित प्रगती न झाल्यानं तुम्ही थोडेसे नाराज राहाल आणि एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेण्याचाही तुम्ही विचार करू शकता. मुलांच्या शिक्षणाबद्दल आज थोडासा ताणतणाव तुमच्यात राहू शकतो, परंतु जीवनसाथीदाराच्या मदतीनं संध्याकाळपर्यंत तो दूर होईल. संध्याकाळी वडिलांशी तुमचा वाद होऊ शकतो, त्यामुळे उगीचच वाद घालणं टाळा. विद्यार्थ्यांना आज काही पुस्तकांची कमतरता भासू शकते. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा नातेसंबंधांमध्ये प्रेम आणि सहकार्याने भरलेला राहील. चांगलं आरोग्य असल्यामुळे तुम्ही विविध कामांमध्ये सक्रियपणे भाग घ्याल. कौटुंबिक व्यवसायामध्ये आज तुमच्या जीवनसाथीदाराच्या सल्ल्याची तुम्हाला गरज भासेल, ज्याचा तुम्हाला भविष्यात फार फायदा होईल. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत राहील. आज तुमच्या कुटुंबातील एखादा सदस्य तुमच्यासाठी एखादा सरप्राईज प्लॅन करू शकतो. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे मार्ग खुले होतील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरुजन किंवा वडीलधाऱ्या लोकांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा विचारपूर्वक निर्णय घेण्याचा आहे. कोणत्याही परिस्थितीचं योग्य आकलन करून तुम्ही तुमच्या मनाचे आणि बुद्धीचे ऐकून निर्णय घ्या. जर तुम्ही कुठेही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस त्यासाठी चांगला आहे. तुम्हाला तुमच्या भाग्याचा संपूर्ण पाठिंबा मिळेल. नोकरी किंवा व्यवसायामध्ये काम करणाऱ्या लोकांना आज यश मिळेल. आज कुटुंबातील एखाद्या सदस्याची तब्येत बिघडल्याने
तुम्हाला धावपळ करावी लागेल आणि तुमचा खर्चही होईल. विद्यार्थ्यांना आज त्यांच्या शिक्षकांचाही आशीर्वाद मिळेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा फायद्याचा आहे. व्यावसायिक भागीदारीतनं तुम्हाला आज संपूर्ण लाभ मिळेल. मात्र कोणीतरी तुमच्या वैयक्तिक नात्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू शकतं. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सर्व जबाबदाऱ्या अत्यंत यशस्वीपणे पार पाडाल. संध्याकाळचा वेळ तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत मनोरंजक कार्यक्रमांमध्ये घालवाल. जर मालमत्तेशी संबंधित कुठलाही वाद चालू असेल तर त्यातून तुम्हाला फायदा होईल. आज तुम्हाला तुमच्या वडिलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा आव्हानात्मक असला तरी तुम्ही धैर्याने केलेल्या कामांमध्ये यशस्वी व्हाल. आज तुमचे शत्रू तुमच्या कामाच्या ठिकाणी काही अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न नक्कीच करतील, परंतु काळजी करू नका, ते तुमचं काहीही बिघडवू शकणार नाहीत. जर तुम्ही कुठे प्रवासाला जाण्याचा विचार करत असाल तर त्यात तुम्हाला यश मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना आज बढती आणि पगारवाढ मिळू शकते. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा निश्चित परिणाम देणारा राहील. तरीही तुम्हाला तुमच्या आरोग्यावरती आणि आर्थिक संसाधनांवरती थोडंसं जास्त लक्ष देण्याची गरज आहे. आज तुमच्या घरी एखाद्या शुभ कार्यक्रमाची चर्चा होऊ शकते. कुटुंबामध्ये जर काही ताणतणाव चालू असेल तर तोही आज कमी होईल. संध्याकाळच्या वेळी तुमच्या आजूबाजूला वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्या, अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावं लागू शकतं. आज इतरांच्या कामात तुमचा जास्त वेळ आणि ऊर्जा तुम्ही वाया घालवू नका. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काही महत्त्वाचे बदल घेऊन येणार आहे. तुम्हाला काही कठीण प्रसंगांनाही सामोरं जावं लागू शकतं, परंतु लक्षात ठेवा प्रत्येक रात्रीनंतर सकाळ होतेच. त्यामुळे संयम ठेवा आणि पुढे जात राहा. तुम्हाला आज सामाजिक संबंधांमध्ये देखील चांगलं यश मिळेल. जर तुम्ही बँक किंवा इतर संस्थेकडनं कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करा. जीवनसाथीदाराच्या आरोग्यामध्ये आज बिघाड होऊ शकतो, त्यामुळे संध्याकाळी तुमची धावपळ होईल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा ताणतणावपूर्ण राहू शकतो. तुम्हाला आज तुमच्यावरती हावी होणाऱ्या शक्यता टाळाव्या लागतील आणि तुम्हाला तुमच्या मनाचंच ऐकावं लागेल. कोणत्याही कामात अतिरेक करणं टाळा, नाहीतर तुम्हाला नुकसान होऊ शकतं. आज तुमच्या कामाच्या ठिकाणी अनपेक्षित बदल होण्याची शक्यता आहे, ज्याचा तुम्हाला भविष्यात नक्कीच फायदा होईल. मुलांच्या लग्नाला होणारा विलंब देखील तुमच्या तणावाचं कारण ठरू शकतो. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर ते आज तुम्हाला पुन्हा परत मिळू शकतील. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालीसाचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खरंच खूप आनंदाचा आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये ज्या काही अपेक्षा ठेवल्या होत्या त्या पूर्ण झाल्यामुळे तुम्ही खूप खुश राहाल. जर तुम्ही नवीन नोकरी शोधत असाल तर ती तुम्हाला आज मिळू शकते. तुमच्यासाठी हा दिवस उत्तम आहे. वैयक्तिक संबंधांमध्ये वाद निर्माण होऊ शकतो, परंतु तुम्ही तुमच्या समजूतदारपणानं तो सोडवू शकाल. आज अहंकार बाजूला ठेवून तुमच्या नात्याला महत्त्व देणं तुमच्यासाठी चांगले राहील. मुलांना चांगलं काम करताना पाहून तुम्हाला आनंद होईल. वडिलांच्या आरोग्याकडे तुम्ही लक्ष द्या. सासरवाडीकडनं तुम्हाला धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे
आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.